हॅलो बाब, तरी बाब बरें दिसले म्हाका आयज वास्कोच्या गांवांत तुझ्या ना म्हाकाय बरें दिसलें. तरी बाब तुमी आयज वास्कोच्या शहरान येयले कित्याक तुमी जायते दिश्टी पडटाले, सगळे कडेन दिश्टी पडटाले, पण आयज तुमी म्हाका दिसता निश्चय केला हिंगा येवपाचो. हिंगा येवपाक तुज्या असल्या लिडराक दोचो पडलो वास्को येवन. आमी बारीक लिडर म्हणून. बारीक लिडर म्हणजे बारीक केन्नाय लिडर तुजे दर्याचे भाशेन ते. बरें आनी हांव आयज कितें मेन हेतू मरे फिलीप बाब, तुका फिलीप म्हणून वाचल्यार जाता तुजें म्हणपाचें फिलीप. ओके तुजें फिलीप बाब. आतां मेन म्हणटा हांवें एक मोहिमा कशी चालू केल्या, सगळे पयले टॉप लिडरांक धरपाचें. कित्याक सकयल वयर गेलो जायत चड टायम वयतलो आनी आमचे कडेन इतलो टायम ना. आतां ते येता ते इलेक्शनाचे विजन 2027 लागून. पयलो म्हणटो हांवें काँग्रेसाच्या प्रेसिडेंटा कडेन मुलाखत केली, अमित पाटकर जावं, आम आदमी जावं, गोवा फॉरवर्ड. सो दुसरें हांवें म्हणलें इनलायन जावं, तुमी जावं, RG जावं, TMC हांकांय हांव मुलाखत करपाचें म्हाज्या मनान तर आहाच. सो हेचेर थोडी भासाभास करुया. सो पयले सुवातेर NCP ही शरद पवारच्या मना खाल चलता. जाल्यार गोंयांत गेले फावटी इलेक्शन पळय येयल्ली तेन्ना NCP जायती दिश्टी पडली. तुमचें कितें एलायन्स बा जायना जालें आनी मागीर शेवटी म्हाका दिसता तुमी 10 सिटां कितें बसयल्ली. ओके आनी 10 सिटां बसयल्ली, पूण तेजो निकाल जे पर्यंत बरो जावंक ना अशें दिसलें. सो हिंगा तुजें कितें चुकलें वो तुका कितें इम्प्रुवमेंट अशें तुका दिसतलें येता त्या इलेक्शनाक बसतलो जाल्यार? बाबा कितें जालां, गेले त्या इलेक्शनाक आमी एक्चुअली एलायन्स एकठांय रावन वचपाची आमचो सगळ्यांचो हेतो आसलो. आनी इवन काँग्रेसान देखून म्हाका म्हणलेलें की आमी सगळे एकठांय या. पण फायनली कितें जालां, म्हाजी एक चूक हें जालें की हांवें म्हजी कॉन्स्टिट्युएन्सी चेंज केली. हांवें म्हज्या लायफान 2089 सान म्हाजे वास्कोच म्हाजी कॉन्स्टिट्युएन्सी आसली. कारण म्हाजो लोक म्हाजी भाव भयणां हांगा आहाय आनी आमी एकठांय रावन कसले प्रॉब्लेम जाले वा कितें जालें आमी रावन करता. म्हणटकच ते म्हाजो एक मातसो हें पडलो की हांवें कॉन्स्टिट्युएन्सी चेंज केली. आनी चेंज करपा कारण कितें आसलें की आमचे वर्कर आमचे जायत जाण म्हणपा लागले की हे फाटी आमी चेंज करुया. सो तें डिसिजन आमचें मातशें रॉंग जालें. इवन NCP नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचेर ही आमची आयज डिविजन जाल्या, 2 ग्रुप जाल्या. लायक दुसरें म्हणल्यार तुमी पळयलां गेले फावटी तुमी सुमार 10 सिटांक बसयलेली आनी त्या 10 सिटांचेर म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हाका दिसता तुमचे 10 सिटांचेर ते डेपॉझिट गेले. पळोवंक शकता पळय कित्याक हांव आमच्या गांवांत फिलीप नेरी रॉड्रिगीजूय बसलोलो तुमचो NCPचेर. सो हेचेर तुवें कितें जाल्यार लिसांव शिकपाचें आसा वो काँग्रेसांनी कितें लिसांव शिकपाचें आहा. कित्याक तुज्या NCPक जी मतां पडली थोडी ज्या ज्या सुवातेर NCP घातलेले त्या मतांच्या डिफरन्सान थोडे कडेन काँग्रेसाची सिटां पिड्यार जाली. आता जरी तर तुम्ही काँग्रेस तुमची आयडियोलॉजी मोर ऑर लेस सेम आसा. सो जेन्ना आयडियोलॉजी सेम आसा जाल्यार तुका दिसता हे तूं म्हणटा तुमचे NCPचे भितर 2 गूट जाले, बरें आहा आतां जाले. आतां जाले. आतां हांव म्हणटा पार्टीचे भितर गूट जाले ते ही एक गोष्टी, पूण हांव म्हणटा पार्टी वायज गोंयांत कितलेच भाशेचे पार्टी गेलेले आसात. नांवां घेतलो जाल्यार लिस्ट जातले व्हडले, पूण मेजर म्हणटा ती जावं काँग्रेस जावं, आम आदमी, TMC, NCP, RG अशे जरी तर एक केकीचे विजय सरदेसाय बाब म्हणटा तशें ओद्दी केक और 1/4 केक एक BJPक वयता आनी 3/4 केक तुमी सगळे वांटून खायले जाल्यार सगळ्यान व्हडलो कुडको मागीर BJPक मेळटा. सो वॉट यू थिंक नाव, बिकॉज एवरेज तुका सांगता
33% बीजेपी गेले धरतो, तरी पूण तुका ऑन एन एवरेज 67% हे तुम्ही वांटून हातात. Exactly. तो तितून तुमकां 13, 20, 22 मेळटा, तेका 33 मेळटात. तो फायनली ते जिखतात आणि मागीर आमी रडटात आणि पोस्ट अलायन्स करपाचे खबरो करतात. डोंट यू थिंक एट अ स्टेट लेवल नॅशनलाक कितें जाता ते सोड, आमची गोंयची डेमोग्राफी प्रमाणे आमी ह्यो सगल्यो पार्ट्यो जावं एनसीपीचो पासून हात आसा, तुमी एकठांय येवन सीट शेअरिंग करून आयजूच सान आपापली सिटां विचार करून एकठांय येवन झुजल्यार कशें. एंटनी बाब तुवें न्हू आतां म्हाज्या मतीन तोच पॉयंट तुवें आतां डिस्कस केलो. डिस्कस म्हणजे कितें, हे म्हणटा तें हांव म्हाज्या लिडराक शरद पवाराक साहेबाक हांव पयलो सान बोबाट मारीत आसलो. सी, तुमी जोरी तर करतले, तुमी तर एकठांय रावतले, अलायन्स जातले जाल्यार ह्या आतां रायट टायम म्हणून 2 वर्सां पयले आमी एक डिसिजन घेवपा जाय की आमी बाबा पार्ट्यो कितल्यो आहा, दर 5 पार्ट्यो आहा वो 6 पार्ट्यो आहा, आमी 5 पार्ट्यो वो 6 पार्टी एकल्याक सायडीन दवरून आमी एकठांय येवपाची पयली गरज. व्हेरी गुड. दुसरी गरज म्हणटा ती ही, पयलेच म्हणटा ते एक डिसिजन जावपा जाय की बाबा तूं खंयचे कॉन्स्टिट्युएन्सीन उबो आसतलो आनी ते सीट कोणाक वयतले, ते सीट कोणे काम करपा जाय, ते सीट कोणाक पावतले, खंयचे पार्टीक दितले, हे जर तर पयलें डिसिजन तर घेयलें न्हू जाल्यार 100% हांव तुका एक सांगता 2027 100% वो अलायन्स गव्हर्नमेंट युती गव्हर्नमेंट वो 100% येतलो एकदम. आणि हे जर तर जायना जाल्यार भरपूर डेंजर आसा. सो जुजेबाब, हो पळय तुवें मुद्दो मांडलो, चड करून सेकंड पार्ट तुजो मुद्दो म्हणजे अलायन्साची सिटां आयज डिसायड करूंक जाय. खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन एनसीपीचो शेअर होल्ड पळोवपाचो, कितली जावं, 1 जावं 2 जावं 10 जावं 20 जावं, ही सिटां आयज डिसायड करपाक जाय. मेन कॅन्डिडेट कोण आसतलो तो प्रोजेक्ट करपाक जाय आणि हेच्या फुडें हें सगळें काम फुडें वचचें पडटलें अशें तुजी म्हणणी. दुसरें, जोरी तर आमी म्हणटात ना लास्ट मोमेंट डिसायड करतले आणि एक कॉन्स्टिट्युएन्सीन खंयचे पार्टीचे 2-4 लीडर तयार जातात आणि जेन्ना ताका तिकेट दिनात तेन्ना सगळे मागीर विरोध वयतात. सो ताका लागून कम वॉट मे कॅन्डिडेट आणि कॉन्स्टिट्युएन्सी आणि पार्टी इट हॅज टू बी डिसायडेड रायट फ्रॉम टुडे अशें तुजें म्हणणी आसा. व्हेरी गुड. आनीक एक रिजन दिता, कितें जावपाचें तें 100% जाता. सपोज कोणूय इलेक्शनां बसपाचो ती गडबड फायनली लास्टाक त्रास जाता जातलेच, ते पयलेच जावं दी. आणि जोरी तर तुवें तर हें केलें बाबा दिस इज फॉर गोवा फॉरवर्डाक इतली, काँग्रेस आपूण इतले लढटलो, टीएमसी इतलो लढटलो, एनसीपी शरद पवार ग्रुप इतलो लढटलो, हे सगळें जर जालें न्हू आनी हेजेर जर डिसिजन जालें न्हू जाल्यार 100% फ्युचर इज ब्रायट. कित्याक लागून ब्रायट, हो आतां चल फायन तुमी लास्ट गेले ते पावटी देखून तेणी कितें केलां काँग्रेसान, डोंट वरी अलायन्स म्हणला आनी लास्ट हय आपणें कितें करपाचें केलां, फायनली खूंय पावले, कितले जिखले 40 सिटांचे तुमी जिखले कितले. अरे तेच्या पयलेच डिसिजन घेया. ते भिता हो तर दिना जाल्यार आमची पार्टी सोडून वयतलो, तेका तर तिकेट दिवना तो राग जातलो, सोडून वयतले तांकां पयलेच सोडून. अरे माझे पार्टीचो जोरी तर कोणूय तर त्रास काडपाचो वचपाचो तिकेट मेळना पयलाच वचनी वचनी. अरे मागीर गडबड जातली ती मागीर जातली टायमार जावन फायदो कसलो कोरा. लेट select the candidate, let's select the party, let's select the party constituency is going to fight. आणि हे तर झाले न्हू 100% future is bright for the. व्हेरी गुड. कित्याक अशें तूं सांगता ते भाशेन
लास्ट मोमेंट हे 2-3 जण लिडर तयार करतात आणि कोणूच लिडराक खबर आसना आपल्याक तिकेट मेळटली ओ ना, वेदर इज अ प्रोबेबल कॅन्डिडेट. काम थोडे थोडे करतात, हाफ हार्टेडली. पयलें डिक्लेअर केलें जाल्यार ही वील वर्क फुल ऑन आणि लास्टाक हे गडबडी जावपाचो मागीर भिरांत आसना. तो कॅन्डिडेट जेन्ना डिक्लेअर केलो पार्टीचो कितेंय जालो तो एक डिसिजन घेता, रात दीस आपल्या वर्करांक मेवता, रात दीस आपल्या हेंका मेवता, आपली सगळे एकठांय करता, आपले खुद बोल्सांतले पयशे मोडटा आनी आपले कित्याक करता बिकॉज तो जाण आपल्याक मेवतले. सो तो प्रेशर घालता. कोण दुश्मन जाता, कोण आनी कितें जावं दी न्हू, जावं नी पयलेच जावं नी, पयलेच कितें जाता ते गडबड पयले जावं. म्हणटा ती काँग्रेस म्हणटा ती मिस्टेक करता, काँग्रेस बरी चुकता. एंथनी बाब काँग्रेस मिस्टेक कशी करता ती हांव सांगता, कितें इतले वर्सां हांवें पयलें ना. हे सगळे आमचे लोक आमचे बरे उलयता न्हू. काँग्रेस दोरयो जो काँग्रेसमॅन पळय आहा ते आपआपले सीटूच सांबाळतात, आपले सीट सोडून दुसऱ्या कडेन तांकां कामूय केलेले नाका. ते म्हणटात आपल्याचेच जाल्या पुरो, तांकां आनी खंयचे पडोंक ना. आनी दुसरे तो सार्दिना सारखे काँग्रेस म्हणलो दोयरो म्हणलो तशें. तूं जाणा नुस्तेकार आमी दोयऱ्यात सगळ्याक नुस्तें आहा म्हणल्यार जायना. मेन नुस्तें हुंय आहा तिका बोटी वयचे पडटात. नुस्तें हुंय झाड मारल्यार मेळना तें. आमकां हे पाडी म्हणून फीश फायंडर आहे बोटींचे, आमकां नुस्तें हुंयचे हिंगा फीश फायंडर काय ना. लास्ट क्वेश्चन येता तुमचे एनसीपी पार्टीचेर आनी तुजेरूय. वास्कोन जावं मुर्मुगांव जावं दाबोली आनी एनसीपी बसयलेली थिंगा. फॉर एक्झाम्पल आमच्या वेळ्ळेच्या गांवांत आमचो फिलीप नेरी रॉड्रिगीज एनसीपी म्हूण तिकेट घेवन गेलो, पिड्यार जालो, तेच्या फाटल्यान त्या एनसीपीचे नाम ना निशाण ना. म्हणजे हे मनीस पार्टेक काम करिना कोणूय. जाल्यार तुमी एनसीपी म्हणून गोंयान कितें रिमार्केबल कितें केलेलें आहा इतले दीस पासून म्हयने वर्सां. वो आतां इलेक्शन येतली आनी पत्ते एनसीपीचेर कितें ओर जावं टीएमसी आनी शिवसेना कितें प्रेस कॉन्फरन्स घेतले. चोय आमी प्रेस कॉन्फरन्स आमी घेता, प्रेस कॉन्फरन्स घेवन उलयले जाल्यार देखून जायना. एंथनी बाब ग्राउंडार जाय. आतां पळय तूं वयता आनी इतली बोबाट मारता, इतले इश्यू घेता, आयज सांग कितें जाला कित्याक जावं ना जाला. आयज सद्याक कोर्टान 72 पूण लिगली येस, पूण लिगली वचपाक आमी पयले रस्त्यार आवाज करतात. होय आनी रस्त्यार येवपाची गरज म्हागे म्हणली सांगपाची. सपोज कोणाचे बोगले बेऱ्या बोगले तर वाजयले तेच्या कानार पडना, आयक तांकां आयक येयना. जोरी तर एक ब्लायंड मनीस आहा, ब्लायंडा बोगले तो कसलेंय कितें दोले व्हडली फरक पडना. आयज लोक आमचो इतलो बोवाट मारता, रस्त्यार येता, पूण एक एक पाटी गव्हर्मेंट केअर करना. फायनली कोर्टान गेलो, कोर्टान सान कितें येयलें तेन्ना तेंगे सगळे आमी कोर्टांतल्यानूच करपाचे ना, आमी सगळे एकठांय जावपाचे. तुजें सांग म्हाका आतां एनसीपीचो ग्राउंड वर्क कितें आसलो. धरण म्हणटा तें हेंच, म्हाजें हें काम म्हणटा तें हेंच. आयज इतले वर्सां तुवें म्हणलां आतां इतले वर्सां हांव नॅशनल काँग्रेस पार्टी घेवन आहा. आमचें हें म्हणटा तें कितें आमी आमकां एक एक पाटी बेजार येयला. कित्याक काँग्रेस देरफेंत येता आनी काडटा आनी आपुणूच म्हणटा. वय म्हणना हांव कितें म्हणटा, लेट्स ऑर्गनायज इट. बरी भाशेन रावया आमी. एनसीपी कडेन आमकां बरें मागपी जायते हे पार्टीचेर म्हणटा ची आयज विजय सरदेसाय गो फॉरवर्ड कितले बोबाट माता. आयज तर असेंब्ली तर गाजयता तो विजय सर. आयज विजय सरदेसाय कोण म्हणटात मरे तो फ्युचर सीएम म्हणून. ना 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 म्हाकडे एंटनी बाब तूं आज म्हाजे पयली येयला तेजी एक टॉपीक येयला तेजी एक उगडास येयला. म्हाजी पयली एक इंटरव्यू जाली 2012 जेन्ना हांव 2012 पडलो तेन्ना राणे बाब लीड लिडर आहलो. आनी तेन्ना न्हू विजय सरदेसाय भितर येयलो जिखलो. म्हाका म्हणपाक लागलो हू वील बी द गुड ऑपोजिशन लिडर. म्हाका तेन्ना हू वील बी द गुड ऑपोजिशन लिडर प्रमोदान सांग ही चाल दिसता म्हाका स्टुडंटान. म्हाका कोण बरो लिडर जातलो. हांवें म्हणलें पळय विजय सरदेसाय. हांवें म्हणलें विजय सरदेसाय. अरे तो म्हणटा न्यू इलेक्ट जाला. हांवें म्हणलें तुमी पळया
इज अ गुड ओपोजिशन लीडर. बरं म्हाका फकत ते एक प्रॅक्टिकली सांग, बिकॉज आय वॉन्ट टू गेट तुजे ग्राउंड वर्कार, तुजे फोर्स, तुजे सपोर्टराक घेवन केन्ना अशें जावं रिझेंटमेंट जावं एक प्रोटेस्ट जावं वास्कोन जावं मडगांव हुंय अशें हुंय जालेलें आहा? पळय, आमी ओल्ड गोवा काँग्रेसाक सपोर्ट केला. आमी काँग्रेसा आमी सगळे गेल्ले, तुजो फोर्स घेवन गेले? हय गेल्ले आमी सगळे. फूल एक्झिक्युटीव कमिटी आसली. जे आमी सार्दीन बाबाक जिखयलो, आमी सार्दिनाक देखून जिखयले तेन्ना देखून हांवें म्हणलें, सी सार्दीन, आमी तुमकां आमची गरज पडटा केन्ना, जेन्ना इलेक्शन येयलें म्हणटकूच गरज पडटा. जेन्ना लोकसभा इलेक्शनाक गरज पडटा. पूण मागीर तुमी जालें. एज अ बिग ब्रदर म्हाका दिसता, जावं युरी आलेमांव जावं कॅप्टन मिर्यातो जावं आमी पटकारां हेमी फुडाकार घेवन हे सगळे येदनाच आणूंक जाय. हे कितें करता, तेका कॉन्स्टिट्युएन्सीन तो आम आदमी म्हणटा हांव म्हजी पार्टी डेव्हलप करता, काँग्रेस म्हणटा आपल्याची डेव्हलप करता, गोवा फॉरवर्ड म्हणटा आपल्याची करता. हेच करा तुमी, पूण पहिले कॉन्स्टिट्युएन्सी येदनाच डिसायड करा आनी एक एकल्याच्या हातीन सोडा, सो दॅट इट विल बिकम अ गुड इनिशिएटिव्ह. म्हणला न्हू, काँग्रेस इज अ वास्ट ओशन म्हणून व्हडले गोष्ट हांवें म्हणूंक ना, साड्डीनाक म्हणलेलें. इट इज करेक्ट. दुसरी न्हू ते काँग्रेस दुसरी त्या ओशनान न्हू धाकटे ते 3 सिलिंडर 4 सिलिंडर बडी दिश्टी पडना, सो व्हडल्यो दिश्टी पडटा. सो फायनली हें जावपाक जायना. ग्राउंड आज सकल पयलीं नदर मारपा जाय. इवन इफ यू आर इन ओशन यू हॅव टू सी लायक बाबा खुंयची बोटी धाकटे आहा रे, खुंयचे मनीस धाकटे आहा रे, त्या मनशा बरोबर कोण हा वो ना, गिव अ रायट पॉलिटिक्स बरोबर. देव बरें करूं तुका बाब. देव बरें करूं. आनी तुजो एक संदेश सगळ्यांक गोंयकारांक, एकूच संदेश इन वन लायन. ना, म्हागेलो संदेश म्हणटा तो एकूच की सगळे गोंयकार एक जावचे आनी 2027 इलेक्शनान कशे भाशेन आमी ह्या ओपोजिशन पार्टी जिखचे. बस. थँक्यू व्हेरी मच. देव बरें करूं.